नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजना या योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आणि या अपडेट संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम किसान ही योजना चालू आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याचा लाभ वितरण हे चालू आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तर राज्य सरकारतर्फे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारतर्फे 6,000 रुपये असे 12,000 रुपये हा एका शेतकऱ्याला एका वर्षाकाठी हा लाभ दिला जात आहे आणि हा लाभ आहे तो 3 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येत आहे। अलीकडेच तुम्हाला माहिती असेल की 5 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या योजनेचे हप्ते त्यांचं हे वाटप या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं होतं। आता बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे मिळून जे 4,000 रुपये आहेत ते एकाच वेळेला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे हप्ते आहेत ते जमा करण्यात आले होते। हा जो आता हप्ता जमा केला आहे तो 18वा हप्ता होता। आता तुमच्या मनामध्ये शंका असेल की पुढचा येणारा 19वा हप्ता तर कधी जमा होईल? तर मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तरी देखील खूप असे शेतकरी आहेत ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। खूप शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्ही सगळं व्यवस्थित केलेलं आहे तरी पण आम्हाला जे हप्ते आहेत ते का मिळत का नाही किंवा या योजनेचा लाभ आम्ही का घेऊ शकत नाही? तर मित्रांनो, लक्षात घ्या, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे ई-केवायसी आणि लँड सीडिंग। या जर 2 गोष्टी तुम्ही केल्या नसतील तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरत आहात। त्यामुळे लक्षात घ्या, ह्याआधी तुम्ही 2 गोष्टी करून घ्या, त्यानंतर केल्यानंतर हे जे हप्ते आहेत ते तुम्हाला चालू होतील। त्याचबरोबर एक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर आतापासून पुढे एकाच कुटुंबामध्ये एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो। एकापेक्षा जर जास्त लाभार्थी असतील तर त्यांपैकी फक्त एकच जो माणूस आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकतोय। त्याबाबत केंद्र सरकार देखील जे अतिरिक्त लाभार्थी आहेत त्यांची संख्या या लाभार्थी यादीमधून कमी करत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, कितीही लाभ तुमच्या कुटुंबामध्ये असतील तरी फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर नवरा बायको असेल तर काय मग? तर लक्षात घ्या, एकतर नवरा किंवा एकतर बायको ह्या दोघांपैकी फक्त एकच जण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, तुमचं जर ई-केवायसी किंवा लँड सीडिंग झालं नसेल तर पहिलं ते करून घ्या, त्यानंतर तुमचे हप्ते जमा होतील। ते करून देखील तुमचे हप्ते जमा नाही झाले तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये जास्त माणसं आहेत, त्याच्यामुळे जास्त लाभार्थी आहेत, त्याच्यामुळे आपलं नाव हे लाभार्थी यादीमधून कमी केलं आहे आणि आपल्या घरामधील फक्त एका कोणाला तरी या योजनेचा लाभ मिळत आहे। तर मित्रांनो, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतकाच होता। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत धन्यवाद।